रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब
राम साईं बाबा गाओ, साईनाथ साईं राम साईं बाबा गाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईनाथ साईं राम साईं बाबा गाओ, साईनाथ साईं राम साईं बाबा गाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईनाथ साईं राम साईं बाबा गाओ। साईं तेरे नाम की पहन के माला, सीने में भक्ति की सुलगा के ज्वाला। ओ साईं तेरे नाम की पहन के माला, सीने में भक्ति की सुलगा के ज्वाला। शिरडी वाले के चरणों में जाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईनाथ साईं राम साईं बाबा गाओ, साईनाथ साईं राम साईं बाबा गाओ, सुख को पाओ और दुख को भगाओ, साईनाथ साईं राम साईं बाबा गाओ। राम भी है वो रहमान भी है, राम भी है वो रहमान भी है, फकीर फरिश्ता भगवान भी है। राम भी है वो रहमान भी है, फकीर फरिश्ता भगवान भी है। राम भी है वो रहमान भी है, फकीर फरिश्ता भगवान भी है। ओम साईराम। आज आमचं नेरे ते शिर्डी पदयात्रा वर्ष 10व्या वर्षात पालखी पदार्पण करत आहे आणि वर्षानुवर्ष म्हणजे मुलांची पण संख्या वाढतच चालली। ओम साईराम। सरपंच साहेबांचं आमचे वासुराचे असतील 10वं वर्ष आहे पालखी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये पनवेल ते आपल्या नेरे ते साई मंदिर आणि शिर्डीपर्यंत पदयात्रा ही चांगल्या भव्य दिव्य स्वागतामध्ये जाते आणि जवळजवळ 10 वर्ष झाली या पदयात्रेला। या पदयात्रेचं खूप नियोजन चांगल्या पद्धतीने आपल्या अध्यक्ष अनिलजी पाटील आणि उपाध्यक्ष संदीपजी म्हात्रे यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन आणि पदयात्रेमधली जेवढे सेवक आहेत ते चांगल्या पद्धतीने कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात आणि देवाला मी हीच प्रार्थना करतो साई चरणी की व्यवस्थित सुखरूप जशी 10 वर्ष पूर्ण झाली तशी हा वर्ष सुद्धा व्यवस्थित पूर्ण होऊन सुखरूप व्यवस्थित पूर्णपणे व्यवस्थित परत यावे अशी मी साईबाबांना प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।